हाय फ्रेंड्स, मैत्रिणींनी फोन केला, चल अर्ध्या तासात घरी येते म्हणून. म्हटलं चला नाश्त्याला काहीतरी वेगळा पदार्थ बनवू. तर यासाठी 4 बटाटे कुकरमध्ये घेतले, त्यामध्ये पाणी घातलं, 1 बीट घातलं आणि त्यावरती 1 भांडं ठेवलं. त्यामध्ये 1 वाटी ताजा मटर ठेवला. मटरमध्ये मात्र पाणी घातलं नाही. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ दिल्या. कुकरची वाफ गेल्यावर बघा मटर मस्त शिजले, बटाटे आणि आपला बीटही छान वापरले गेले. इथे मी क्रश केला. इथे 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि जिरं याचा पाणी न घालता क्रश करून घेतला. त्यामध्ये आपले मटर घालून घेतले. मटरना थोडेसे क्रश करायचे, अर्धवट करायचे, पूर्ण केले नाही तरीसुद्धा चालतील, कारण ते तसेही छान लागतात. आता मटर आपले छान अर्धवट बारीक करून झाले. इथे मी चटणी करून घेतलेली आहे. नेहमीप्रमाणे डाळवं, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं हे घालून एक चटणी करून घेतलेली आहे. बीट छानपैकी किसून घेतलेलं आहे. त्यानंतर बटाटे आपण सोलून घेतलेले आहे. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, काळं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस घातला म्हणून त्यामध्ये काय करायची, थोडीशी साखर घालून घ्यायची. लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर घालू शकतात. मिरची घातल्यामुळे मी लाल तिखट घातलं नाही. छान. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला घालायचे ब्रेड क्रम. तर मी 4 ते 5 ब्रेड मिक्सरमधून बारीक केले. ताज्या ब्रेडचेच ब्रेड क्रम करून एकत्र केले. त्यामुळे बघा मस्त त्याला बाइंडिंग आले. आता याचे छान छोटे छोटे गोळे करायचे. तवा गरम करायचा आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ब्रेडमध्ये घोळवून केले तरी चालेल, नाही घोळवताही ते तुटत नाहीत. मस्त दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचे की तुमचे मस्त असे कटलेट्स तयार.